नमस्कार, मी कोतवाल सचिन दिलीप, फुरसंगी उरुळी देवाची निवडणुकीमधील प्रभाग 3 क्रमांकामधील तुमचा सेवक। आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न म्हणजे रस्ते आणि त्याच्यामध्ये पडलेले खड्डे। आपल्याकडे सर्वात जास्त खड्डे ज्या काळामध्ये पडले जेव्हा आपल्याला पाण्याच्या लाईन टाकायच्या होत्या ह्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये देखील पाण्याचे लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले आणि प्रस्थापितांकडून आश्वासने मिळाली की पुढच्या महिनाभरात 4 महिन्यात 6 महिन्यात आम्ही खड्डे सगळे पूर्ण भरू, परंतु असं अजिबात झालं नाही। काँक्रीटच्या रस्त्यावर डांबराने खड्डे भरले, डांबराच्या रस्त्यावर काँक्रीटने खड्डे भरले, म्हणजे कोणीच कशाला मिळलं नाही आणि त्याच्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण कधीच कमी झालं नाही। कुठल्याही रस्त्यामध्ये खड्डे का पडतात त्याची मुख्य कारणं आहेत रस्त्यावरची लेवल नसणं, रस्त्याच्या खाली ज्या आहेत त्या ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन ह्या स्वतंत्र लाईन नसणं, त्याचबरोबर या लाईनची साफसफाई दर 6 महिन्याला वर्षभरातनं होणं अपेक्षित आहे ती न करणं आणि पाण्याचा प्रवाह कुठल्या बाजूला जातो आहे, म्हणजे एखाद्या उंच भागावरून जर पाणी सखोल भागाकडे जात असेल तर पाण्याच खाली जी लाईन असणार आहे ती त्या पद्धतीने बनवणे गरजेचं आहे। जर पाणी सखोल भागामध्ये जमा होते आणि पाईपलाईन जर उंच भागाकडे नेली असेल तिथून तर ते पाणी जाणारच नाही आणि मग रस्त्यावरतीच पाणी येईल। ह्या अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत याच्यावर कधी चर्चा केली जात नाही, कोणी आपले लोकप्रतिनिधी याची काळजी घेत नाही आणि जे सरकारी अधिकारी असतात त्यांना काही पडलेलं नसतं, त्यांना हे सांगणं त्यांच्याकडून हे करून घेणं अपेक्षित असतं, परंतु हे कोणी करत नाही। आणि म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही जर मला नगरसेवक म्हणून तुमच्यासाठी काम करायची संधी दिली तर मी ह्या सगळ्या गोष्टींची खात्री घेईल आणि खात्रीने प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे सायंटिफिक पद्धतीने इंजिनिअरिंग जे सांगते त्या पद्धतीने करून घेईल, जेणेकरून असे प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवणार नाहीत आणि तुमचा आमचा टॅक्सचा पैसा वाया जाणार नाही, ह्या खड्ड्यात जाणार नाहीत याची शाश्वती देतो। धन्यवाद।